Yeah, good evening all. Yes, so what was the last topic we did? Yeah, what was the last topic we did? I think 0 into infinity form, na? 0 into infinity form. Is that correct? Yeah. Chalo. So we move ahead and we'll conclude. We'll try to conclude this lesson today. आज आपण ट्राय करू की हा लेसनच संपून जाईल. Okay? Yeah, chalo. So type number 4, right? Type number 4. Type number 4 is infinity minus infinity form. Type number 4 is infinity minus infinity form. Board visible आहे ना रे? Infinity minus infinity form. Yes. Okay, very good. Chalo. So we'll start working on this. Infinity minus infinity form. Now, what is the task in this one? So याच्यामध्ये काय टास्क असणार आहे बघा फक्त सगळ्यांनी. Don't write, just concentrate. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी आता. Okay, कसं करायचंय बघा. Yes. So first form we did 0 by 0. Second was infinity by infinity. आणि मला वाटतं दोघांसाठी प्रोसेस सेम होती. काय होती रे प्रोसेस? 0 by 0 आणि infinity by infinity ला. What was the process? 0 by 0 आणि infinity by infinity ला काय प्रोसेस होती? आठवते का? Yes, L hospital. That's the basic rule we had, correct? So we had only one rule and that was L hospital rule for 0 by 0 and infinity by infinity. Then we had one more form 0 into infinity. So what we tried to convert? आपण काय केलं ते 0 into infinity ला? What we did? What was our trial for 0 into infinity form? Yes. काय होती? Yeah, either convert to 0 by 0 or infinity by infinity, correct? Yes, changing the ratio. कुठला तरी एक रेशो चेंज करून घ्या. बरोबर ना? मी आठवतंय का? एक रेशो कुठला तरी चेंज करायचा. न्यूमरेटरला साइन असेल तर डिनॉमिनेटरला कोसेक होईल वरती, कोसेक असेल तर खाली साइन होईल वरती, एक्स असेल तर खाली 1/x होईल. अशा प्रकारे आपण चेंज करत होतो. करेक्ट? सो दोज वर 3 फॉर्म्स, 0 by 0, infinity by infinity and 0 into infinity. 0 by 0 मध्ये मी 2 प्रकार दाखवले होते. एक 0 by 0 ची डायरेक्ट सम्स आणि आणखी एक प्रकार दाखवला होता टाईप 1B. इफ यू रिमेंबर काय होता सांगा? टाईप 1B काय होता? येस, काय होता सांगा? येस, काही डाऊट येतोय का रे ऍप वरती? काही जणांना वेबवरून अटेंड करायचं तर करता येत नाहीये का? येतोय ना सर सगळ्यांना? येतोय ना सगळ्यांना? वेबवर जात. ओके. काही जणांनी चॅटवर टाकलंय. कुणीतरी जाऊन सांगाल का रे चॅटमध्ये बॅचच्या? कुणीतरी बॅचच्या चॅटमध्ये जाऊन सांगा करता येतंय म्हणून. Yes. So that was type number 1B. Type number 1B was unknowns. तुम्हाला unknowns सम होती बघा. ABC. A unknown, मग B unknown, मग AB unknown, मग ABC unknown. 3 unknowns ची सम आठवत आहे का? So that was the type number 1B. That was type number 1B. कोणीतरी सांगितलं का चॅटमध्ये जाऊन? काही जणांच्या चॅटमध्ये क्वेरी झाल्यात. अटेंड करता येत नाही म्हणून. या शुभंकरने सांगितलं मला वाटतं. लेट मी चेक. Yeah, oh, it's working. Chalo. Great. Yes. Great. Shubhankar, thank you. Chalo, we'll start. Sum number 1. Sum number 1 सुरू करूया. पहा कसं करायचंय. L is equal to limit x tends to 1. It is x upon x minus 1 minus 1 upon log x. x upon x minus 1 minus 1 upon log x. पहा कसं करायचं लक्ष द्या. So what is this form? This form is infinity minus infinity. What do you mean by infinity minus infinity? तर तुम्हाला याला परत कन्व्हर्टच करायचंय. कसं कन्व्हर्ट करायचं बघा. Can I write infinity as 1 upon 0? Infinity as 1 upon 0. And if I cross multiply, what will be the answer? सांगा. या इन्फिनिटीला मी 1 upon 0, या इन्फिनिटीला 1 upon 0 आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार सांगा? What must be the answer? काय येईल आन्सर सांगा? काय येईल? 0 by 0 ना. येस, 0 by 0 येईल आन्सर. इट विल बी 0 upon 0. करेक्ट? येस. सेम प्रोसेस. म्हणजे याच्यात काय महत्वाचं सांगितलं मी? व्हॉट वॉज द की पॉइंट आय टोल्ड हिअर? व्हॉट वॉज द की पॉइंट आय टोल्ड हिअर? क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायलाच हवं किंवा
किंवा त्याला ऑप्शन म्हणजे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन नसेल तर कॉमन डिनॉमिनेटर हवा. आय रिपीट, क्रॉस मल्टिप्लिकेशन नसेल तर कॉमन डिनॉमिनेटर हवा, नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो एनी ऑफ द टाईप यामधलं करावंच लागणार आहे तुम्हाला. कसं करायचंय बघा. सो इथे मला दिसतंय, आधी फॉर्म चेक करायला हवा. सो वी हॅव टू चेक फॉर्म. x1 टाका, 1 minus 1 0, एनिथिंग अपॉन 0 means 1 upon 0 is infinity, minus 1 log 1 is 0, 1 upon 0 infinity, so this form is infinity minus infinity, correct? I'll go for simplification. आधी मी simplification करणार आहे. लिमिट x tends to 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x log x minus x plus 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन. यामुळे साइन चेंज होणार आहेत. अपॉन x minus 1 into log x, आणि चेक करा फॉर्म काय येणार आहे. चेक करा फॉर्म काय येणार आहे. विल चेक दी फॉर्म नाव. आता फॉर्म चेक करायला आपल्याला. येस, इफ आय पुट x इज इक्वल टू 1, 1 टाका इथे. हा 1 minus 1 plus 1 0, log 1 0 म्हणजे न्यूमरेटर 0 आला. 1 minus 1 0, डिनॉमिनेटर 0 आला. करेक्ट. सो 0 by 0 फॉर्म वी कॅन अप्लाय एल हॉस्पिटल रूल. सो बाय एल हॉस्पिटल रूल, सो इट्स गोइंग टू बी लिमिट x टेंड्स टू 1. आता मला सांगा याचं युव्ही रूल होईल ना रे. एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 1चा डेरिव्हेटिव्ह 0. खालचा डेरिव्हेटिव्ह काल युव्ही रूल ना. एक्स मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस 1 इज 0. करेक्ट. आता हे मी सिम्प्लिफाय करतो आणि मग चेक करतो. हा एक्स एक्स कॅन्सल होईल. आता फॉर्म चेक करण्या अगोदर मी सिम्प्लिफाय करून घेतो, मग फॉर्म चेक करतो. लिमिट एक्स टेंड्स टू 1, वरती उरलंय हा 1 आणि 1 कॅन्सल झाला म्हणजे वरती उरलं लॉग एक्स, बरोबर. खाली उरलंय एक्स अपॉन एक्स 1 मायनस 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. आणि आता फॉर्म चेक करा. x1 टाका, log 1 0, log 1 0, 1 upon 1 1, 1 minus 1 0, so this is 0 by 0 form. And now I can apply L hospital rule. So by L hospital rule, and that's going to be limit x tends to 1. Limit x tends to 1, बघा शेवटची स्टेप काय मिळतीये. So this is going to be log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 upon x चा minus minus plus 1 upon x square, log x चा 1 upon x, and I think we can take now limit. So I can just write here taking limit. काय मिळेल बघूया. 1 टाका, 1 upon 1 1, 1 upon 1 square 1, 1 upon 1 square 1 1 म्हणजे 1 by 2. सगळ्यांना हे सम कळलं का? सगळ्यांना हे सम कळलं का? येस. चलो विल गो अहेड. सेकंड सम नाव. सेकंड सम बघा. डोंट राईट. सेकंड इज L is equal to limit x tends to pi by 2 sec x minus tan x. sec x minus tan x. दिसत नाही वाटतं. दिसत नाहीये. कॅमेरा वर करतोय मी. आता विजिबल आहे. ठीक आहे. येस. ओके. चलो. सो विल मूव अहेड. आता याचा फॉर्म चेक करूया. सो आय फर्स्ट चेक फॉर्म. फॉर्म चेक करून बघू काय मिळतंय. एक्स पाय बाय 2 टाका, सेक पाय बाय 2 इन्फिनिटी, टॅन पाय बाय 2 इन्फिनिटी, सो इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. मला सांगा यात क्रॉस मल्टिप्लिकेशन होत नाही, मग काय करतो आपण? जर क्रॉस मल्टिप्लिकेशन होत नसेल तर आपण काय करतो सांगा. मी तुम्हाला 2 मेथड सांगितले ना. इथे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होत नाहीये. कॉमन डिनॉमिनेटर शक्य आहे. हाऊ? जस्ट चेक. सेक इज 1 अपॉन कॉस, टॅन इज साइन अपॉन कॉस, बरोबर ना. 1 अपॉन कॉस इज सेक, साइन अपॉन कॉस इज टॅन. करेक्ट. आता बघा एक्स पाय बाय 2 टाका, साइन पाय बाय 2 1, 1 minus 1 0, cos पाय बाय 2 0, so this is 0 by 0 form. We can apply now L hospital rule. So limit x tends to pi by 2, सांगा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, sin x चा cos x चा minus sin x, बरोबर. And now we can take limit. आता taking limit. If I take limit x pi by 2 टाका, cos pi by 2 is what? 0, बरोबर ना. Sin pi by 2 1. So answer is 0 upon 1 is 0, and that's the final answer. Everybody understood this? सगळ्यांना हे सम कळलंय? येस. ग्रेट. करून टाका दोन्ही सम्स. देन आय विल मूव अहेड. दोन्ही सम्स करून टाका.
दोन्ही सम्स करून टाका आणि झालं की सांगायचंय मला. सॉल्व्ह करायचंय, कॉपी करायचं नाही, वेळ लागला तरी चालेल. लक्षात घ्या, तुम्ही करताय हे फायनल आहे, हे परत होणार नाहीये. होईल पण पुढच्या सेमिस्टरला, बॅकलॉगच्या बॅचला. या सेकंड झालं ना सगळ्यांचं. हा ओके, करा प्रथमेश, पूर्ण करा. अजून एक दोन सम्स करूया आपण. बट आय जस्ट स्टार्ट. मी फक्त सुरुवात करून दाखवणार आहे सम्सची आणि उरलेला भाग तुम्हाला करायचा आहे. ओके, आय जस्ट स्टार्ट दीज सम्स. सम नंबर नाव 3. I check sum number 3. A is equal to limit x tends to 0 a upon x minus cot of x upon a. A upon x minus cot of x upon a. Check this how to do. पहा कसं करायचं फक्त सगळ्यांनी. लक्ष द्यायचंय, लिहिण्याची घाई नको. येस, आय जस्ट स्टार्ट दिस सम. मी सुरुवात करतोय समची. तुम्हाला x टेन्स टू 0 आहे, सो लेट अस चेक फॉर्म. x0 टाकूया. x0 a upon 0 infinity. x is 0 cot 0 infinity. So this is infinity minus infinity form. So हा फॉर्म infinity minus infinity आहे. सो आता टास्क आहे काय सांगा. व्हॉट वॉज द टास्क? मी सांगितलं होतं तुम्हाला टास्क. काय टास्क सांगायच्यात? आयदर क्रॉस मल्टिप्लाय और गेट सेम रेशो. इथे तुम्हाला काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. बट मला वाटतंय की हे थोडं डिफिकल्ट होत आहे. म्हणजे आय जस्ट हॅव फिलिंग की हे डिफिकल्ट होणार आहे. हा जो ए आहे ना, हा त्रास देणार आहे बघा आपल्याला. दिस ए इज गोइंग टू, हा ए त्रास देणार आहे शेवटपर्यंत. मी याच्याऐवजी असं करू का? बघा तुम्हाला पटतंय का मी करतोय. आय विल पुट एक्स अपॉन ए इज इक्वल टू वाय. मी एक्स अपॉन ए ला वाय म्हटलं तर ए अपॉन एक्स काय येईल रे? एक्स अपॉन ए ला जर वाय म्हटलं तर ए अपॉन एक्स येईल 1 अपॉन वाय. बरोबर ना रे? 1 अपॉन वाय. करेक्ट? येस. आता बघा, ऍज एक्स टेन्स टू 0 वाय टेन्स टू काय येईल सांगा. जर एक्स टेन्स टू 0 असेल तर वाय टेन्स टू काय येईल? 0च येईल. 0च येईल. का? कारण एक 0 टाका इथे, इथे 0 टाकला. 0 अपॉन एनिथिंग इज 1. 0. वाय टेन्स टू काय आलं? 0 आलं. नाऊ आता प्रॉब्लेम बघा कसा दिसतोय. अँड नाऊ द प्रॉब्लेम इज लिमिट वाय टेन्स टू 0. प्रॉब्लेम चेंज केला मी. ए अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन वाय मायनस कॉट म्हणजे कॉट ऑफ एक्स अपॉन ए म्हणजे काय? वाय. मिळालं. करेक्ट. आणि आता मी याला कन्व्हर्ट करू शकतो. कॉट इज 1 अपॉन टॅन आणि ते मला वाटतं इझी राहील. वाय टेन्स टू 0 1 upon y, cot is 1 upon tan y. And now I can go for this sum like this. Limit y tends to 0, tan y minus y upon y tan y. बरोबर ना? आता पुढची स्टेप बघा, which is again important. Limit y tends to 0, tan y minus y upon y tan y. मी ही ऍडजस्टमेंट करू का रे? याला y² लिहितो आणि याला y लिहितो. व्हॉट इज दिस व्हॅल्यू? काय असेल ही व्हॅल्यू? 1. म्हणजे तुमचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम बनला. लिमिट y टेन्स टू 0 tan y मायनस y अपॉन y². आता y 0 टाका. tan 0 0 0 अपॉन 0. सो 0/0 फॉर्म. इथून पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला जमेल का? इथून पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला जमेल का? जमेल ना? आता काय डेरिव्हेटिव्ह आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय? sec² मायनस 1चा मायनस वायचा मायनस 1. sec² मायनस 1 इज अगेन tan² अपॉन y² चा 2y. बट tan y अपॉन y परत 1 म्हणजे उरेल tan y. tan 0 इज 0. कदाचित 0 उत्तर येईल. बघा जमेल सगळ्यांना हा पुढचा भाग? येस, सांगा पटकन. जमेल सगळ्यांना. चलो विल मूव्ह अहेड. अजून एक सम करून दाखवतो मी. पहा 4th वन. ह्याच्या पुढचा भाग तुम्हाला जमणार आहे असं अज्युम करू आपण. L is equal to limit x tends to 0 1 upon x² minus cot² x. सांगा आधी फॉर्म चेक करायला हवा. फॉर्म चेक करा. x 0 टाका. 1 upon 0 इन्फिनिटी मायनस कॉट 0 इन्फिनिटी. आता सांगा पहिली स्टेप काय करायची तुम्ही सांगा, मी लिहिणार आहे.
What must be our step? सांगा. हा 1/x², तसंच या cot² ला 1/tan² लिहू का? आता असंच केलं ना आपण, त्याच फॉर्म मध्ये आणतोय ना. येस. आता मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. सो लिमिट x टेन्स टू 0 tan² x मायनस x² अपॉन x² tan² x. बरोबर ना रे? येस. आता मला सांगा, जसं मी इथे y ने मल्टिप्लाय डिव्हाइड केलं तसं इथे काही करता येईल का रे? तसं इथे काही करता येईल का? इथे मी y ने मल्टिप्लाय डिव्हाइड केलं तसं इथं काही करता येईल का? येस. व्हॉट वी कॅन डू हिअर? येस येस. tan² x मायनस x² अपॉन x tan² x. मी काही करू शकतो का इथे? काय करू शकतो? येस. इथे मी x⁴ लिहितो आणि इथे x² लिहितो. व्हॉट इज दिस व्हॅल्यू? 1. म्हणजे लिमिट x टेन्स टू 0 आलं tan² x मायनस x² अपॉन x⁴. आता बघा फॉर्म काय आला. x0 टाका, tan 0 0 मायनस 0 अपॉन 0 0/0 फॉर्म. एल हॉस्पिटल रूल जमेल का सगळ्यांना? पुढची स्टेप सगळ्यांना पुढची स्टेप जमेल का? येस. दोन्ही प्रॉब्लेमची प्रोसेस कळली का? एव्हरीबडी अंडरस्टूड प्रोसेस ऑफ बोथ द न्यूमरिकल्स? येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. ठीक आहे. सर पण tan² x इज नॉट tan ऑफ x². इट इज tan ऑफ x². शुभंकर, हा या एक्सचा नाहीये स्क्वेअर, टॅनचा स्क्वेअर आहे, फंक्शनचा स्क्वेअर आहे. या एक्सचा स्क्वेअर असतं तर चाललं नसतं. tan² म्हणजे फंक्शनचा स्क्वेअर चालतो. Got it, शुभंकर? We can write tan² x as tan x bracket square. It is not a variable square, it is function square. Yes. चला दोन्ही करून टाका आणि मला आन्सर. या आन्सर 0 आहे का? या थर्ड 0 फॉर बोथ. फोर्थ वन इज -1 और 0. चेक करा. फोर्थ वन इज -1 और 0. चेक वन्स. थर्ड दाखवू का? ओके ओके. लेट मी शो थर्ड वन. चेक. tan² ला tan लिहिलं, 2y ला 2y लिहिलं. ही व्हॅल्यू 1 आहे बघा. ही व्हॅल्यू 1 आणि tan y म्हणजे 0. tan 0 0 0/2 म्हणजे आन्सर 0. कळलं का शुभंकर? येस. सगळ्यांना थर्ड कळलंय का? एव्हरीबडी अंडरस्टूड थर्ड वन? सो याचा एल हॉस्पिटल रूल वापरणार आहे आपण. सो लिमिट x टेन्स टू 0 tan² येणार 2 tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec² x. x² येणार 2x, x⁴ येणार 4x³. बरोबर. परत हा 0/0 चे बघा, कारण tan 0 0 0/0. सो दिस इज 0/0 फॉर्म. करेक्ट. आता परत एल हॉस्पिटल रूल. सो लिमिट x टेन्स टू 0. नीट बघा, हा 2 आणि 2 कॅन्सल होईल. करेक्ट. सो हे युव्ही रूल होणार आहे. tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec² x इज 2 sec x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज sec x tan x. हा डेरिव्हेटिव्ह समजून घ्या. tan x तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec² इज 2 sec इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec tan प्लस sec² x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec² x म्हणजे sec⁴. बरोबर. मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x³ चा येणार 6x². आता मी काय लिहितोय नीट बघा, पुढची स्टेपच महत्वाची आहे. इथपर्यंत कळलं का रे सगळ्यांना? हो का नाही? येस. ओके ओके. हा येस. आता मी काय लिहितोय बघा, हे 2 sec² x tan x इज tan² x. याला मी असं लिहू का रे? कॅन आय यूज दिस फॉर्मॅट? चेक वेदर आय कॅन यूज दिस फॉर्मॅट और नॉट. दिस इज a⁴ minus b⁴ ना. So can I write like a² minus b² and a² plus b²?
बरोबर. येस, म्हणजे हे येणार sec squared x minus 1 sec squared x plus 1 upon 6x square. करेक्ट. मला सांगा, कॅन आय टेक धिस अँड धिस कॉमन? घेऊ शकतो का? कारण काय, सेक्स स्क्वेअर्ड मायनस 1 म्हणजे किती, टॅन स्क्वेअर्ड. सेक्स स्क्वेअर्ड मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर्ड. हा टॅन स्क्वेअर्ड आणि हा टॅन स्क्वेअर्ड कॉमन निघाला. सो इफ आय गो फॉर दिस कॉमन, पहा, लिमिट x टेन्स टू 0, आय एम गोइंग टू टेक टॅन स्क्वेअर्ड कॉमन. टॅन स्क्वेअर्ड x कॉमन घेतलं तर उरेल काय, हे 2 सेक्स स्क्वेअर्ड एक्स उरेल. सेक्स स्क्वेअर्ड मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर्ड कॉमन आलाय, इथे उरेल काय, सेक्स स्क्वेअर्ड एक्स प्लस 1. खाली काय उरलंय, 6x स्क्वेअर. तो 6 इथे लिहितो आणि x स्क्वेअर इथे लिहितो. मला सांगा ही व्हॅल्यू किती? व्हॉट इज दिस व्हॅल्यू? 1. आता व्हॅल्यू टाका, x0, sec 0 1, sec 0 1 म्हणजे 2 plus 1 3 plus 1 4. सो आन्सर इज 4/6 म्हणजे 2/3. कोणाचं बरोबर आलं रे? कुणाचं बरोबर आलंय सांगा, कुणाचं तरी बरोबर आलं की नाही? आलंय ना? येस, इट्स 4/6 म्हणजे 2/3. सगळ्यांना कळलं का? नसेल तर मला परत विचारा, आय विल एक्सप्लेन दिस अगेन. कळलं नसेल तर मला विचारा. हा, आपण हे 2 कॉमन घेतले ना, आणि हे 2 याच्यासोबत कॅन्सल होतील. 4 मधून 2 कॉमन घेतले आणि कॅन्सल केले. आणि हा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3 टू 6x स्क्वेअर. किती 4 झाले ना रे? आय थिंक 4 वी डिड. येस. नाउ नंबर 5. नंबर 5, L इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी x मायनस x स्क्वेअर्ड लॉग ऑफ 1 प्लस 1 अपॉन x. येस, हा तुम्ही सांगायचंय मला. सुरुवातीला फॉर्म चेक करू. फॉर्म कुठला आहे सांगा बघू. या टेल मी व्हॉट्स द फॉर्म. एक्स इन्फिनिटी आहे म्हणजे हे इन्फिनिटी असणार आहे, बरोबर. इन्फिनिटी इंटू एनिथिंग इज इन्फिनिटी. सो अगेन इट इज इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. करेक्ट. सो आय जस्ट चेंज द रेशो. आता रेशो चेंज करणं थोडं डिफिकल्ट आहे याचं, कारण कुठून चेंज करणार, एक्सच तर वरती आहे. मग काय करायचं बघा, इथे x टेन्स टू इन्फिनिटी आहे ना. कॅन आय चेंज दिस बाय सबस्टिट्यूशन मेथड? बाय सबस्टिट्यूशन मेथड कॅन आय राईट लाईक दिस, पुट x इज इक्वल टू 1 अपॉन y, बरोबर ना. देअरफॉर y इज इक्वल टू 1 अपॉन x, बरोबर ना. ऍज x टेन्स टू इन्फिनिटी y टेन्स टू 0, बरोबर ना. x टेन्स टू इन्फिनिटी असेल तर x इन्फिनिटी टाका, 1 अपॉन इन्फिनिटी काय असणार, 0. सो y टेन्स टू 0. कळलं का हे सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? मला सांगत चला. नसेल कळलं तरीही सांगा. येस. हा, आता मी लिमिट चेंज होणार आहे. व्हॉट इज द न्यू लिमिट नाउ? द न्यू लिमिट इज y टेन्स टू 0, बरोबर. y टेन्स टू 0. x ला लिहिणार तुम्ही 1 अपॉन y मायनस x स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन y स्क्वेअर लॉग ऑफ 1 प्लस 1 अपॉन x म्हणजे काय, y. करेक्ट. यू गॉट इट लाईक दिस. आता हे मी कॉमन डिनॉमिनेटर मध्ये आणू शकतो का रे? आता कॉमन डिनॉमिनेटर मध्ये मी आणू शकतो का? चेक करा. या, येस. सो आय कॅन जस्ट रीराईट लिमिट y टेन्स टू 0. डिनॉमिनेटर इज y स्क्वेअर ना. डिनॉमिनेटर इज y स्क्वेअर म्हणजे इथे येणार y, बरोबर ना. इथे येणार, बरोबर ना, y ने मल्टिप्लाय करायला लागेल. इथे येणार लॉग ऑफ 1 प्लस y. अँड नाऊ चेक दी फॉर्म. आता चेक करा फॉर्म काय येणार आहे. चेक करून फॉर्म बघा. येस, y0 0 0 log 1 0 अपॉन 0 म्हणजे हा फॉर्म आहे 0/0. अँड वी कॅन अप्लाय एल हॉस्पिटल रूल. सो दिस इज लिमिट y टेन्स टू 0. हा, y चा डेरिव्हेटिव्ह 1, लॉगचा 1 अपॉन 1 प्लस y, y स्क्वेअरचा 2y. परत 0/0 फॉर्म आहे बघा. y0 टाका, हे 0 होईल म्हणजे हे 1 म्हणजे 1 मायनस 1 0 अपॉन 0. परत एल हॉस्पिटल रूल. सो अगेन एल हॉस्पिटल रूल. सो लिमिट y टेन्स टू 0, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 अपॉन 1 प्लस y चा मायनस 1 अपॉन 1 प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर 2y चा 2. करेक्ट. अँड नाऊ वी कॅन टेक लिमिट. आता टेकिंग लिमिट. लिमिट घ्या.
y0 टाका म्हणजे मायनस मायनस प्लस 1/1 प्लस 0 ब्रॅकेट स्क्वेअर 1/1 प्लस 0 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. सो 1/2 अँड दॅट्स द आन्सर. हे आन्सर आहे. समजलं सगळ्यांना? या एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? येस. आता मी 2 सम्स लिहितोय, नंतर लिहा सगळ्यांनी, आधी माझं ऐकून घ्या. मी 2 सम्स लिहितोय, ती तुम्हाला जमतील का सांगा मला. सम नंबर 6, L is equal to limit x tends to 0, pi by 4x, pi by 2x, e raised to pi x plus 1. And sum number 7, L is equal to limit x tends to 0, 1 upon x minus 1 upon x square log of 1 plus x. Yes, मला सांगा आधी हे 7th सम कसं करणार? टेल मी हाऊ टू वर्क ऑन 7th सम. टेल मी हाऊ टू वर्क ऑन दिस 7th सम फर्स्ट. कॉमन डिनॉमिनेटर. येस. अरे हे सम आहे ना, हे सम आहे ना, हे बघा इथंच आहे का? हेच आहे ना इथे, फक्त वायच्या जागी काय आहे? एक्स आहे. आणि गेट दिस वन. वायच्या जागी फक्त एक्स आहे, बाकी काहीच बदल नाही याच्यात. कळलं का? या पुढे. येस, हेच परत रिपीट झालं इथे. करेक्ट. हा करेक्ट. इथे सबस्टिट्यूशन करायला लागली होती, इथे लागणार नाही, डायरेक्ट आलं असं. यात सांगा डिनॉमिनेटर काय ठेवता येईल. मी तुम्हाला हिंट दाखवणार आहे, तुम्ही सांगायचं मला त्यात डिनॉमिनेटर काय ठेवता येईल. टेल मी व्हॉट मस्ट बी द डिनॉमिनेटर विच वी कॅन कीप हिअर. डिनॉमिनेटरला काय ठेवलं तर सोपं होईल रे? डिनॉमिनेटरला इज 2x, फक्त 2x. अजून फक्त 2x ठेवता येईल. दिस इज 2x. मग ह्या पाय बाय 4x मध्ये वरती काय उरेल रे? पाय बाय 2, कारण 2x खाली आहे. हा 2x ठेवला म्हणजे वरती काय उरेल? पाय अपॉन e रेज टू पाय एक्स प्लस 1. कळलं का सगळ्यांना? आता जमेल का पुढचं? सगळ्यांना कळलं का? आता जमेल का पुढचं? येस. या पटकन करून टाका, दोन्ही पटकन करून टाका. I give you time of 4 minutes only, not more than 4 minutes. Why? These are easy sums. 7th करू नका, कारण 7th रिपीटच झालंय. हे बघा, हे 7thच आहे. 7th करू नका. येस. पाय रेज टू पाय स्क्वेअर अपॉन 8. ओके. पाय स्क्वेअर अपॉन 8 आलं का सगळ्यांचं? पाय स्क्वेअर अपॉन 8 आन्सर चेक करा. हा दिशा. If it is general observation is, if it is infinity, change it to 0 by using this substitution. If it is infinity, change it to 0. It's basics of 11th limit. Limits by substitution. Yeah, pi square by 8 is the answer. Check करा सगळ्यांनी. Got it? Yeah, शुभंकर दाखवू का? Yes. चलो. Let's go for this. पहा. याचा 0/0 फॉर्म आहे. सो डेरिव्हेटिव्ह पहिला येईल. लिमिट एक्स टेन्स टू 0, पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. याचा येणार आहे 1 अपॉन, म्हणजे पाय तसाच, -1 अपॉन e रेज टू पाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह e रेज टू पाय एक्स इज e रेज टू पाय एक्स इंटू पाय. करेक्ट. अपॉन डेरिव्हेटिव्ह 2x इज 2. आलं का असं सगळ्यांचं? डेरिव्हेटिव्ह घेतला मी. पाय कॉन्स्टंट 1 अपॉन एफ ऑफ एक्स इज -1 अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू पाय एक्स इज ई रेज टू पाय एक्स इंटू पाय. टेक लिमिट. सो इफ यू टेक लिमिट, मी इथे लिहितोय बघा. इफ यू टेक लिमिट, हे पाय मायनस मायनस प्लस पाय स्क्वेअर येणार. बरोबर. ई रेज टू 0 1, ई रेज टू 0 1, 1 प्लस 1 2, म्हणजे खाली 2 आलं. आणि हे खाली 2 आहेच ऑलरेडी. सॉरी, खाली 2 स्क्वेअर आलं. हा स्क्वेअर पण आहे ना इथे, म्हणजे 2 स्क्वेअर 4 2 8. सो पाय स्क्वेअर बाय 8 इज द आन्सर. बघा, कळलं का शुभंकर? शुभंकर, प्रद्युम्न.
You got what I did? Minus minus plus pi square upon this is e raised to 0 1 1 plus 1 2 square upon 2. Chalo. So we move ahead for the next type. I'll just introduce that type. मी आज तुम्हाला त्या टाइपचे इंट्रोडक्शन करून देणार आहे. And then we will start actual numericals. Okay? Yes, पहा काय करायचं आता. Next type is type number 5, 6 and 7. Type number 5, 6 and 7. I'm just going to work on these types together. I repeat, I'm going to work on these types together 5, 6 and 7. या टाइप मध्ये काय काय बघायचं आपल्याला? Will be 0 raised to 0 form, infinity raised to 0 form and 1 raised to infinity form. So these 3 forms we have to work on. हे 3 फॉर्म्स करायचे आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी एकच नोट आहे. What do you have to remember this hint? This hint. What is the hint? Take log. This is the hint. Take log. एवढी एकच हिंट लक्षात ठेवायची आहे. एवढी एकच हिंट लक्षात ठेवायची आहे. टेक लॉग. पटकन लिहून घ्या. मी एकच सम दाखवणार आहे आणि तुम्हाला सगळ्या टाईपची आयडिया येईल. कंप्लीट टाईपची तुम्हाला आयडिया येणार आहे. येस, आय एक्सप्लेन वन सम. एकच सम दाखवतोय मी तुम्हाला. तुम्हाला कंप्लीट आयडिया येईल हा टाईप नक्की काय आहे. पण भरपूर एक्झाम्पल्स आहेत की आपल्याला नंतर करायचे. सो या टाईपचं पहिलं एक्झाम्पल. L is equal to limit x tends to pi by 2 cos x raised to cos x. Cos x raised to cos x. सगळ्यांना दिसते ना स्क्रीन? येस, चलो. आता मी पहिल्यांदा फॉर्म चेक करतो. x pi by 2 टाका, cos pi by 2 is 0. बरोबर? अगेन x pi by 2 टाका, cos pi by 2 is 0. So this is going to be 0 raised to 0. हा 0 raised to 0 आहे. x pi by 2 टाकला, cos pi by 2 0, cos pi by 2 0, 0 raised to 0. So we got it like this, 0 raised to 0. आता काय करायचंय बघा. टेक लॉग, कारण आपल्याला लॉग घ्यायचा आहे. सो टेकिंग लॉग फार महत्वाचं. यापैकी कुठलाही फॉर्म असेल तर लॉग घ्यायचा आहे. cos pi by 2 0, cos pi by 2 0, 0 raised to 0, taking log. If I take log, it will be log L is equal to limit x tends to pi by 2 log of cos x raised to cos x. बरोबर ना? दोन्ही साइडला लॉग घेतला. I will bring this cos x behind. So limit x tends to pi by 2 cos x मागे आणलं, log of cos x तसंच लिहिलंय. Bringing that cos x behind. हे cos x मागे आणलं मी. कारण लॉगचा रूल आहे, दोन्ही साइडला लॉग घेतले. आता फॉर्म चेक करा. x pi by 2 टाका, cos pi by 2 काय? 0. cos pi by 2 0 and log 0 is minus infinity. आपण टाईप 3 मध्ये आलो ना रे? लक्षात आलं का? आपण टाईप 3 मध्ये आलो बघा. 0 into infinity. टाईप 3 मध्ये कन्व्हर्ट झाला प्रॉब्लेम. कारण मी लॉग घेतले, हा मागे आणला. आता मला सांगा तुम्ही काय करायचं. आता प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. टेल मी व्हॉट वी हॅव टू डू. रेशो म्हणजे हे लॉग ऑफ कॉस एक्स. तसंच हा कॉस खाली येऊन काय होईल? सेक एक्स. टाका पाय बाय 2, कॉस पाय बाय 2 0, log 0 minus infinity, sec pi by 2 is infinity. So we got it like this. And now I can apply L'Hospital rule. So by L'Hospital rule, this is limit x tends to pi by 2. Correct? L'Hospital rule वापरा. Log of cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 upon cos x into derivative of cos x is minus sin x. आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec x tan x. बरोबर ना? sec x tan x. आता sin upon cos म्हणजेच tan. कॅन्सल झालं.
उरलं काय बघा, इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय 2 काय उरलंय 1/sec म्हणजेच काय रे cos x 1/sec म्हणजेच cos x विथ मायनस साइन. अँड नाउ आय कॅन से टेकिंग लिमिट. आता लिमिट घेऊ शकतो आपण, समजतंय सगळ्यांना हे. नाउ आय कॅन टेक लिमिट. टेकिंग लिमिट म्हटलं तर काय येईल रे, x पाय बाय 2 टाका मायनस cos पाय बाय 2. व्हॉट इज cos पाय बाय 2? व्हॉट इज cos पाय बाय 2? 0. सो मायनस 0 म्हणजे 0. हे आन्सर आहे का? हे आन्सर आहे का? नाही. वाय? लेफ्ट हँड साइड बघा काय आहे. व्हॉट इज लेफ्ट हँड साइड? व्हॉट इज लेफ्ट हँड साइड? लेफ्ट हँड साइड इज log L ना. लेफ्ट हँड साइड इज log L. सो आन्सर इज log L 0 म्हणजे L e raised to 0 ना रे. येस. अँड व्हॉट इज e raised to 0? 1. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. सगळ्यांना हे कळलं? सगळ्यांना हे कळलंय हाऊ टू ऑपरेट ऑन दिस टाइप? Okay, yes, chalo, we'll conclude today's session. Thank you very much.